नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मित्रांनो, भारतामध्ये गिरनार परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा आणि नर्मदा परिक्रमा अत्यंत श्रद्धेने केल्या जातात. त्यापैकी आज मी तुम्हाला नर्मदा परिक्रमेबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. नर्मदा नदीच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. ही एक धार्मिक परिक्रमा आहे जी पायी पूर्ण करावयाची असते. वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमेवासियांना अंतर्मुख होण्यापलीकडे बरंच काही शिकून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तप आहे. ही परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्त्व आहे. परिक्रमेतील आत्मिक आणि दैवी अनुभूती पायी परिक्रमेतच मिळू शकतात. परंतु आत्ताच्या काळात ज्यांना वेळेअभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते, असे लोक ही यात्रा बसने अथवा चारचाकी वाहनाने देखील 15 दिवस किंवा 21 दिवसात पूर्ण करतात. नर्मदा परिक्रमा ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा करणं शक्य नाही, अशांनी अगदी 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये वाहनाद्वारे नर्मदा परिक्रमा केली तरी सुद्धा चालते. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे, श्रद्धेने करणं गरजेचं आहे. नर्मदा परिक्रमेचं एक वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावर सुद्धा सन्माननीय मानली जाते. नर्मदा परिक्रमा ही कोणीही आणि कोणत्याही वयात करू शकतात. नर्मदा परिक्रमेदरम्यान पुरुषांचा पेहराव धोतर वा लुंगी आणि स्त्रियांना पांढरी साडी असा असतो. नर्मदा परिक्रमा काही जण एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा नवस फेडण्यासाठी करतात. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल, मनाचं सबलीकरण आणि निर्मलीकरण, तसेच शारीरिक आणि मानसिक दोष नाहीसे होऊन शरीर स्वस्थ, शांत, स्थिर आणि समाधानवृत्ती प्राप्त होते. भारतामध्ये नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी परिक्रमा आहे. नर्मदा परिक्रमा ही 3,500 किलोमीटरची आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी सुद्धा नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाकाठाने गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. सर्वप्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषींनी अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली आहे. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती की त्यांनी ती नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढे, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलयापर्यंत जाऊन तिथून ते पार केले होते. नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत, तसेच अनुभवाचे देखील भंडार देखील आहे. या परिक्रमेनंतर प्रत्येक परिक्रमावासींचे आयुष्य बदलून जाते. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे असल्याने साधारण पायी नर्मदा परिक्रमेचे अंतर एकूण 3,500 किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्यानुसार नर्मदा परिक्रमेचा कालावधी 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे. तसेच ही परिक्रमा 108 दिवसात देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपापल्या शक्तीनुसार शक्य तेवढ्या दिवसात परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसात पूर्ण केली यापेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरा पौर्णिमेच्या आसपास परिक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात. नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या 2 राज्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुड्याच्या अमरकंटक या छोट्याशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायण यामध्ये ती रेवा या नावाने ओळखली जाते. तिच्या महिमेचे वर्णनही 4ही वेदात केले आहे. तर आता मित्रांनो, आपण उत्तर वाहिनी 1 दिवसाची नर्मदा परिक्रमा याची माहिती घेऊया. नर्मदा परिक्रमा सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे. ज्यांना ही परिक्रमा करायची फार इच्छा आहे, परंतु प्राकृतिक व सांसारिक अडचणीमुळे ही परिक्रमा करता येत नाही, त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे.
एखादी नदी ज्या वेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली. नर्मदा मैया तिलकवाडा ते रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी होती, त्यामुळे त्या परिसराला फार पवित्र मानतात. नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेची फळ मिळेल असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली जाते. ही परिक्रमा करण्यासाठी प्रथम तिलकवाडा येथून संकल्पविधी करून आपली परिक्रमा पहाटे उत्तर तटावरून सुरू होते. वाटेत लागणारे मंदिरे व आश्रम यांना भेट देत आपला साधारण 10 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो. उत्तर तट संपल्यानंतर आपल्याला नावेने दक्षिण तटावर म्हणजे रामपुरा येथे जावे लागते. तिथे आल्यानंतर प्रथम घाटावर आंघोळ करून नर्मदा मैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थक्षेत्र महादेव मंदिरात पिंडीवर जल अर्पण करून आपली दक्षिण तटाची परिक्रमा चालू होते. दक्षिण तट संपल्यानंतर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही 21 किलोमीटरची एक दिवसाची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आहे. मित्रांनो, नर्मदा परिक्रमा करण्याचे काही सर्वसाधारण नियम आहेत. नर्मदा परिक्रमा चालू करण्यापूर्वी प्रत्येक परिक्रमावासियांनी त्यांनी काही औपचारिकता सांभाळली पाहिजे आणि आध्यात्मिक आणि साहसी प्रवासात काही नियम पाळले पाहिजेत. प्रत्येक प्रवासींनी आपले ओळखपत्र आपल्याजवळ ठेवावे. नर्मदा परिक्रमा पवित्र नर्मदा नदीच्या काठावरून कोणत्याही विशिष्ट ठिकाणी सुरू केली जाऊ शकते. परंतु यात्रा सुरू करण्यापूर्वी परिक्रमावासियांनी नर्मदे मातेला संकल्प करून परिक्रमेला सुरुवात करावी. नर्मदेचे दुसरे नाव आरवा असून परिक्रमावासियांनी प्रवासादरम्यान नेहमी आपल्या मनामध्ये रेवा शब्दाची पुनरावृत्ती केली पाहिजे किंवा त्याने स्वतःच्या आवडीनुसार देवाचे इतर कोणतेही नाव पुन्हा पुन्हा घेत राहावे. नर्मदा परिक्रमा दरम्यान परिक्रमावासियांनी नेहमी नर्मदा नदीच्या काठावर चालत जावे. नदीपासून फार दूर जाऊ नये, परंतु भौगोलिक कारणामुळे कोणीही असे करू शकत नाही. जर कोणताही परिक्रमावासी पवित्र नर्मदा नदीपासून दूर जाण्यास बांधील असेल तर त्याने पवित्र नदीतून भांड्यात घेतलेल्या पाण्याची पूजा करावी. नर्मदा परिक्रमेच्या वेळी परिक्रमावासियांनी नदी ओलांडू नये, तसेच बेटावरही जाऊ नये. नर्मदा परिक्रमा दरम्यान परिक्रमावासियांनी खूप मंदिरे व धार्मिक स्थळे पार करतात. त्यांनी मंदिरे आणि धार्मिक स्थळांना भेट दिली पाहिजे आणि शक्य तितक्या देवांची व देवींची उपासना केली पाहिजे. नर्मदा या मातेवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणून प्रत्येक परिक्रमावासियांनी सर्व स्थितीत नर्मदा मातेवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नर्मदा परिक्रमेचा मुख्य हेतू म्हणजे केवळ साहसीने आध्यात्मिक प्रवास पूर्ण करणे नव्हे, तर आपल्यात लपलेला कचरा स्वच्छ करणे होय. म्हणून प्रत्येक परिक्रमावासियांनी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक वेळी मानसिक समाधान राखले पाहिजे आणि सर्वांचे चांगले वर्तन असेल आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी नर्मदा मातेची पूजा करावी. नर्मदा परिक्रमा दरम्यान परिक्रमावासियांनी नदीत फार दूर जाऊ नये. सुरक्षित ठिकाणी आंघोळ करण्याचा प्रयत्न करावा. परिक्रमावासियांनी आपल्याबरोबर पैसे घेऊ नये, तसेच परिक्रमेच्या वेळी त्यांनी इतरांकडून सुद्धा आर्थिक मदत स्वीकारू नये. त्यांनी नेहमी नर्मदे मातेवर अवलंबून राहावे. या आध्यात्मिक प्रवासादरम्यान नर्मदा माता नेहमीच परिक्रमावासियांची काळजी घेते आणि ती सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी नर्मदा माताची उपासना केली पाहिजे आणि या काळात रेवा हा शब्द शक्य तितक्या पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नर्मदा परिक्रमा दरम्यान प्रत्येक परिक्रमावासियांनी नर्मदा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे आणि त्याबद्दल इतरांना प्रोत्साहन द्यावे. नर्मदा परिक्रमा दरम्यान प्रत्येक परिक्रमावासियांनी काही आवश्यक वस्तू जसेच एक सेट अतिरिक्त कपडे, एक ब्लँकेट, एक लहान चाकू, एक काठी, एक डायरी, एक पाण्याचे भांडे, किमान भांडी, नर्मदा मातेचा एक फोटो आणि औषधे सोबत ठेवावेत. मित्रांनो, ही होती काही नर्मदा परिक्रमा करत असताना पाळावयाचे काही नियम होते. मित्रांनो, ही होती नर्मदा परिक्रमेविषयी थोडक्यात माहिती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.